उड़ उड़ के तेरी जुल्फें करती है क्या इशारे दिल थाम। जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनल. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पण आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप जो येतो आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून इथं ॲप जो येतो डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो. तर त्याची सुद्धा लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. आणि त्याचसोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी डेली जे ते आपल्या व्हिडिओचे जे मटेरियल ते आपले अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही जे इथं मटेरियल डाउनलोड करू शकता मित्र. तर मित्र, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती याच्या प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्र. तर मित्रांनो, अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपल्या काय अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्र. तर मित्रांनो, आपण जिथे आपल्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर आपला सर्वात तिथं VPN जे असेल तिथे कनेक्ट करायचं. त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपल्याला कॅपकट ॲप आहे, तो आपल्या इथं ओपन करायचा. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे काही इमेज दिले, तर त्यातून तुम्ही कोणताही इमेज घ्या. घेतल्यानंतर आपल्याला त्या इमेजवरती इथं क्लिक करायचं आहे. त्या इमेजवरती आपण इथं क्लिक केल्यानंतर त्या इमेजची जी लेअर असेल ते आपली 10 किंवा 15 सेकंद येत आहे. पण नंतर त्या सुरुवातीला येऊन ओव्हरलेमध्ये ओव्हरलेमध्ये जातो आपल्याला व्हिडिओ जायचे. त्यानंतर एक तुम्हाला अशा प्रकारचा बिटवाला ते व्हिडिओ दिला असेल तर तो आपली इथं ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर त्याचा जो काही इथं ॲडवा असेल तो आपल्याला सर्वात इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा. तर इथं एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आपल्याला काय याचा बिटनुसार आपला इमेज जो असेल तो आपल्या इथे स्प्लिट करायचा आहे. तर आता आपल्याला बिट2वरती जे ते मित्रांनो इथं काय करायचं मित्रांनो, येऊन जायचं आहे. तर बिट2वरती इथं आल्यानंतर इथं आपल्याला इमेज जो असेल ते स्प्लिट करायचं आहे. परत बिट3वरती येऊन इथं स्प्लिट करा. परत बिट4वरती जे आपल्याला येऊन इथं स्प्लिट करायचं. परत बिट5वरती येऊन इथं जे आपल्याला इथं स्प्लिट करायचं. परत बिट6वरती येऊन जे आपल्याला इथं स्प्लिट करायचं. परत बिट7वरती जे आपल्याला इथं येऊन जे ते स्प्लिट करायचे. त्यानंतर आपल्या बिट8वरती येऊन जे ते आपल्या इथं स्प्लिट करायचे. आणि त्यानंतर जो काय आपल्या ह्या इमेजचा जो एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्या इथे डिलीट करून टाकायचा. आणि डिलीट वगैरे इथं झाल्यानंतर आपण जो इथे बिटवाला इथे व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथे डिलीट करून टाकायचं आहे. आणि आता त्यानंतर आपले इमेज जे असतील ते इथे रिप्लेस करायचे. तर रिप्लेस करण्यासाठी आपल्या सेकंड इमेजवरती येऊन जायचे. त्यानंतर रिप्लेस ऑप्शनमध्ये जाऊन फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो अशा प्रकारे इथं घ्या. आणि अशा प्रकारे इमेजेस जे असतील ते तुम्ही इथं रिप्लेस करून घ्या. किती मिळतो अशा प्रकारे आपले जे काही इमेजेस होते रिप्लेस झाले. तर रिप्लेस झाल्यानंतर आता आपल्याला जे अॅनिमेशन द्यायचं. अॅनिमेशन देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून आपल्या इथं कोणत्या इथं सुरुवातीच्या इमेजला अॅनिमेशन द्यायचं नाही, डायरेक्टली आपल्या सेकंड इमेजवरती येऊन जायचं आहे. त्यानंतर अॅनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन आपल्या इथं जे ते स्टेट अँड डिसऑर्डर अशा प्रकारचा जो एक अॅनिमेशन असेल तिथं देऊन टाका. दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत जे आपल्याला इथं अॅनिमेशनमध्ये येऊन जायचे. परत आपल्या इनमध्ये येऊन जायचं. इनमध्ये आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे बिल्डिंग ब्लॉक अशा प्रकारचं इथं अॅनिमेशन भेटेल तो इथं देऊन टाका. तर तो इथं दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती इथं येऊन जायचे. परत नंतर आपलं अॅनिमेशनमध्ये जायचे. परत कॉम्बोमध्ये येऊन इथं आपल्याला अशा प्रकारचा वेव जे ते ॲम्प्लिफिकेशन अशा प्रकारचं इथं भेटेल अॅनिमेशन तो इथं अप्लाय करा. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन अॅनिमेशनमध्ये जायचं. परत कॉम्बोमध्ये येऊन जायचं. कॉम्बोमध्ये आल्यानंतर वेव अँड स्लाइड अशा प्रकारचं इथं अॅनिमेशन भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका. अप्लाय केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्या अॅनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन जायचं. तर इनमध्ये आल्यानंतर आपल्याला एक अशा प्रकारचं एक बघा मित्रांनो अॅनिमेशन भेटेल. तर तो आता इथे एक आहे मित्रांनो, वरती जरा स्क्रोल करा तर तुम्हाला अशा प्रकारचा जो अॅनिमेशन आहे तो इथे भेटून जाईल मित्रांनो. तर इथं अप्लाय करा मित्रांनो. त्यानंतर जे आपल्याला परत नंतरचा जो काही इमेज आहे त्यावरती येऊन जायचं. परत आपल्या अॅनिमेशनमध्ये जाऊन कॉममध्ये येऊन इथं पिरियड शिफ्ट 4 इथं अॅनिमेशन हा जो येतो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आपला परत नंतरचा जो काही इमेज आहे त्यावरती येऊन आपल्याला काय करायचं, कॉम्बोमध्ये येऊन इथं पॉपिंग कँडी हा जो अॅनिमेशन आहे तो इथं देऊन टाका. तर अशा प्रकारे आपलं जे काय अॅनिमेशनचं काम होतं ते इथं झाले. तर त्यानंतर आपल्याला जिथे सुरुवातीला येऊन जायचं आहे. परत आपल्याला जिथे इफेक्टमध्ये जायचं. इफेक्टमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच आपल्या इथं इफेक्ट भेटणार आहे आईज ग्रंज. तर अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करता इमेज पुढे तिथे करून घ्या. त्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये अशा प्रकारचं एक स्मूथ डुप्लिकेशन अशा प्रकारचे इथं इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करता इमेज पुढे इथे करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये बटरफ्लाय ड्रीम्स अशा प्रकारचा इथं इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करता इमेज पुढे इथे करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये फ्लॅश फिल्म अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करता इमेज पुढे इथे करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन क्लोन लाईनअप अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करता इमेज पुढे इथे करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्याला जिथे व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये अशा प्रकारचा मूडी कॉलेज अशा प्रकारचा इथे इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करा त्या इमेज पुढे इथे करून घ्या. परत नंतरच्या इमेजमध्ये येऊन आपल्याला जिथे इथं स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन क्रॉस स्प्लिट अशा प्रकारचा जो इथं आहे मित्रांनो इफेक्ट तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करा त्या इमेज पुढे इथे करून घ्या.
तर मित्र अशा प्रकारे आपला जो काय आजचा इथं व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्याला इथे एक्सपोर्ट करायचं. तर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, म्हणजे आपला जो काय आजचा व्हिडिओ तो इथे एक्सपोर्ट होण्यास इथं सुरुवात होऊन जाईल मित्र. तर मित्रांनो आपले जे आजच्या त्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ लाईक आणि नक्की करा मित्र. तर मित्र अजून जर आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओचे ते रोज येत असतात मित्र. तर मित्र व्हिडिओ आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.